अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा एकदा जिल्ह्यातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। प्रवीण पोटे यांना तब्बल 390 मते मिळाली असून त्यांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केला। या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळू न शकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। या निकालामुळे अमरावती जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे। प्रवीण पोटे यांच्या विजयामुळे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे। दुसरीकडे काँग्रेसला 0 मतांवर समाधान मानावे लागल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते हा निकाल अमरावती जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा संकेत देणारा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांवर त्याचा प्रभाव पडू शकतो। भाजप कार्यकर्त्यांमध्ये या विजयामुळे उत्साहाचे वातावरण असून जिल्हा भाजपमय झाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे।